नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सावित्रीमाईंच्या जीवनचरित्राचा एका व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे. राहिलेला भाग आपण या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर सावित्रीमाईंच्या संबंधानं बोलत असताना मी इथपर्यंत हा विचार आपल्यासमोर मांडला होता की महात्मा फुले यांना जेव्हा पक्षाघाताचा आधार झाला त्यावेळेला माई सावित्रींनी आपल्या पतीची अत्यंत निष्ठेनं सेवा केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जेव्हा महात्मा फुले हे जग सोडून गेले त्यावेळेला त्यांच्या चितेला अग्नी देणं असेल की टिटवं धरण्याचा प्रसंग उभा राहिला त्यावेळेला माईंनी त्यांच्या पुतण्याला टिटवं धरू दिलेलं नाही आहे. त्या म्हणाल्या की आयुष्यभर ज्यांनी माझ्या पतीला त्रास दिला, सतावलं, त्यांना मी टिटवं धरू देणार नाही आहे. तर स्वतः त्यांनी टिटवं धरलं आणि आपल्या पतीच्या चितेला अग्नी देखील दिलेला आहे. मला असं वाटतं की या देशातली ही पहिली घटना असेल की जिथे एक स्त्री आपल्या पतीच्या अग्नीला म्हणजे चितेला अग्नी देते आणि टिटवं धरण्याचं काम देखील करते. अशा पद्धतीनं सावित्रीबाईंनी एक अंधश्रद्धेच्या विरोधातलं पहिलं पाऊल उचलण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलत असताना मी असं म्हणेन की सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपवायचं बळ आहे. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेपावायचं बळ आहे. हे तू केलेल्या कार्यकर्तृत्वाचं फळ आहे. हे तू केलेल्या कार्यकर्तृत्वाचं फळ आहे असं जर आपण म्हणालो तर ते चुकीचं होईल असं मला वाटत नाही. सावित्रीमाईंनी सामाजिक व शैक्षणिक कार्य केल्या एवढ्याच पुरतं त्यांचं कार्य मर्यादित होतं असं नाही आहे. तर त्यांनी मला असं वाटतं की साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. 1854 साली त्यांनी काव्य फुले हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. 1854ला कोणता काव्य संग्रह प्रकाशित केला? ज्याचं नाव आहे काव्य फुले. आणि या काव्य फुले या काव्य संग्रहामध्ये 41 कविता संग्रहित करण्यात आलेल्या आहेत आणि जे अत्यंत आशयपूर्ण आणि या समाज व्यवस्थेतले वास्तव मांडणारे अशा प्रकारच्या या 41 कविता त्यांनी काव्य फुले या कविता संग्रहामध्ये काव्य संग्रहामध्ये संग्रहित केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून एक उत्कृष्ट कवयित्री म्हणून देखील एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून देखील आपल्याला सावित्रीमाईंकडे पाहावं लागतं. 1892ला 52 कडव्याची 52 कशी सुबोध रत्नाकर ही काव्य रचना देखील त्यांनी केलेली आहे. एकूण 52 कडवे आहेत यामध्ये आणि ही रचना 1892ला त्यांनी रचलेली आहे आणि या रचनेचं नाव आहे 52 कशी सुबोध रत्नाकर. ही देखील अत्यंत आशयपूर्ण अशा प्रकारची रचना खरं तर आपण सगळ्यांनी ती वाचली पाहिजे. आपल्या पतीबद्दल सावित्रीमाई काय लिहितात बघा. महात्मा ज्योतिबांच्या बद्दल ज्यांना त्या शेठजी म्हणत होत्या त्या शेठजींच्या बद्दल त्यांनी काय लिहिलं बघा. त्या म्हणाल्या तुकाराम जैसा तसा संत ज्योती. तुकाराम जैसा तसा संत ज्योती सुधा ज्ञान देई जनारीती भाती. सुधा ज्ञान देई जनारीती भाती पुढारी क्रियाशील दृष्टा प्रसिद्धी. पुढारी क्रियाशील दृष्टा प्रसिद्धी वदे ज्योती रूढी असे ती असिद्धी. वदे ज्योती रूढी असे ती असिद्धी. संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणेच खऱ्या अर्थानं माझे पती देखील संत आहेत ज्यांनी रूढ परंपरांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं बंड पुकारलं आणि वंचितांना बहुजनांना या कार्याच्या मधनं उभं करण्याचं काम केलं. आपल्या पतीच्या बद्दल भरभरून ते आपल्या काव्याच्या माध्यमातून लिहित असताना दिसून येतात. आणि म्हणून सावित्रीमाईंच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एक आद्य शिक्षिका म्हणून क्रांतिज्योती म्हणून त्यांचा जसा आपण उल्लेख करतो तसाच आद्य स्त्री शिक्षिका म्हणून त्यांचा आपण गौरवानं उल्लेख केला पाहिजे. एक उत्कृष्ट पत्नी कशी असावी याचं उदाहरण म्हणून जर पाहायचंच झालं तर आपण सावित्रीमाईंच्याकडे पाहिलं पाहिजे. उत्कृष्ट समाजसेविका कशी असावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सावित्रीमाई आहेत. उत्कृष्ट माता म्हणून देखील सावित्रीमाईंचा या ठिकाणी आपल्याला गौरवानं उल्लेख करावा इतकं महत्वाचं काम त्यांनी केलेलं
आपल्याला दिसून येतं. एकेकाळी असं म्हटलं जात होतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धरी, परंतु सावित्रीमाईंनी याच्या पुढचं पाऊल उचललं. त्या म्हणाल्या, ज्याच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाती उद्धरी. कारण या कालावधीमध्ये आपला उद्धार जर कोण करणार असेल तर ते शिक्षण करणार आहे. केवळ पाळण्याची दोरी हातात धरल्यानं जगाचा उद्धार होणार नाहीये, तर आपल्याला शिक्षणाची दोरी हातामध्ये धरावी लागणार आहे. म्हणजे शिक्षणाची कास ज्याने धरली, ज्या आईनं धरली, मला असं वाटतं की तीच जगाचा उद्धार करू शकते. आणि म्हणून सुशिक्षित आई घर पुढे नेई या प्रकारचं जे स्लोगन अलीकडच्या काळात आलेलं आहे, त्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर माई सावित्रीबाईंनी केलेली होती. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. आपण पाहतो आहोत की असं कुठलंच क्षेत्र नाही आहे, मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सहकाराचं क्षेत्र असेल, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपण बघतो आहोत, प्रत्येक ठिकाणी स्त्री अग्रेसर आपल्याला दिसते आहे. आणि आज तर आपण पाहतो की कुठल्याही निकालामध्ये, एमपीसी असू द्या, यूपीसी असू द्या, 10वी 12वीच्या सगळ्या निकालांच्या मध्ये स्त्रिया हे अव्वल स्थानी आपल्याला पाहायला मिळतात. सर्वत्र आज स्त्रिया कर्तृत्व गाजवताना आपण पाहतोय. हे जर का घडलं असेल तर सावित्रीबाईंनी केलेल्या कामामुळं. यातून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सावित्रीबाई ही किती दृष्टी समाज सुधारक होत्या, किती दृष्ट्या स्त्री उद्धारक होत्या, याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज सावित्रीबाईंच्यामुळंच वर्तमान काळामध्ये स्त्रियांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आपल्या आयुष्यामध्ये उतरविता आलेली आहेत. नाहीतर पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकीकडे यत्र नारी असतो पूजन ते म्हणायचं आणि दुसरीकडे तिच्यावर अन्याय किंवा तिला कमी दर्जा दिला जायचा. त्या स्थितीतनं समत्वाची भावना अलीकडच्या काळात, आधुनिक काळामध्ये तर स्त्रिया पुरुषांच्या पेक्षा कितीतरी पटीनं पुढे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्याचं सर्व श्रेय आपल्याला अनेक महापुरुषांना तर द्यावंच लागतं, पण प्रारंभ जिच्यापासून सुरू झाला त्या सावित्रीबाईंना मात्र सर्वाधिक श्रेय दिलं पाहिजे, मला या निमित्तानं असं वाटतं. खरं तर आपल्याकडं वटसावित्रींची मनोभावी पूजा करणाऱ्या स्त्रिया आपण पाहतो आहोत, विशेषतः हिंदू धर्माच्या मध्ये. मला असं वाटतं की वटसावित्रीपेक्षा देखील आधुनिक स्त्रीनं या फुले सावित्रींना जास्तीचं महत्व दिलं पाहिजे. वटसावित्रींना काही आपण पाहिलेलं नाहीये, परंतु या सावित्रीला, हाडामासाच्या या सावित्रीनं खऱ्या अर्थानं स्त्रीचा उद्धार करण्याचं काम केलेलं असल्यामुळं या सावित्रीला जास्तीचं महत्व आपण दिलं पाहिजे, असं मला या निमित्तानं वाटतं. आजही बऱ्याच स्त्रिया अंधश्रद्धेमध्ये अडकून पडलेल्या आपल्याला दिसतात. स्त्रियांनी अंधश्रद्धेची जी काही बंधनामध्ये किंवा अंधश्रद्धेच्या मध्ये ज्या काही त्या अडकून पडलेल्या आहेत, त्यातनं बाहेर येण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पालकांनी देखील स्त्रीला समत्वाची भावना, कारण या जगामध्ये स्त्री खऱ्या अर्थानं संस्कृती टिकून आहे. असं म्हणतात की मुली या पाण्यावरती रांगोळी काढतील एवढी त्यांच्याकडं संस्कृती असते, आणि मुलं काढलेल्या रांगोळीवरती पाणी फिरवतील. पाण्यावरती रांगोळी मुली काढतील आणि काढलेल्या रांगोळीवरती पाणी फिरवण्याचं काम मुलं करतील. म्हणून मला असं वाटतं की आज जी जगामध्ये संस्कृती जिवंत आहे असं आपण पाहतो, त्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय स्त्री जातीचं आहे. मग ती आई म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, बहीण म्हणून असेल, सखी म्हणून, वेगवेगळ्या नात्यांच्या माध्यमातून ती संस्कृती टिकवण्याचं काम करते. आणि म्हणून त्या स्त्रीला सर्वच क्षेत्रामध्ये सामोरं जाण्यासाठीचं वातावरण पुरुषांनी निर्माण केलं पाहिजे. तिला शिक्षणाबाबतीत देखील उच्च शिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक शिक्षणापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तिच्या विवाहाची गडबड न करता तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीच बळ देणं अत्यंत गरजेचं आहे, असं या निमित्तानं मला म्हणावंसं वाटतं. आणि ज्या ज्या स्त्रियांनी सावित्रीमाईंचा शिक्षणाचा या ठिकाणी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला, ज्या शिकल्या आणि नोकरीला लागल्या, त्यांना देखील या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे
की मी नोकरी करते आहे, परंतु नोकरी करत असताना मी माझी नोकरी आणि माझा परिवार एवढ्यापुरतंच तर मी जीवन जगत नाही आहे ना. आणि असं जर मी जीवन जगत असेल तर सावित्रीमाईंचा खरा वारसा आपण पुढे चालवत नाही आहे. काही का असेना आपल्याला सावित्रीमाईंसारखं सूर्यासारखं प्रकाशमान तर आपल्याला तितकं मोठं काम करता येणार नाही, परंतु पंथीच्या पद्धतीनं का असेना, परंतु आपापल्या पद्धतीनं आपल्या पावलाच्या आजूबाजूला का असेना, परंतु आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रकाश इतर समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी देण्याचं काम नोकरदार स्त्रियांनी, शिक्षित स्त्रियांनी केलं पाहिजे. असंही संकल्प यादीने करणं गरजेचं आहे मला असं वाटतं. खरं तर पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईचे वीरगाथा आपण नेहमी सांगत असतो, परंतु आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्या या शौरांगणीची मात्र जेवढी दखल घ्यायला हवी तेवढी दखल घेतली जात नाही. मला असं वाटतं की ती दखल खरं तर आपण घेतली पाहिजे, कारण एवढं मोठं काम सावित्रीमाईंनी केलेलं आहे. तसं पाहिलं तर शासनानं काही योजनांच्या माध्यमातून सावित्रीमाईंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलेलाच आहे. पुणे शहर ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुणे शहरातलं पुरातन अनेक वर्षापासनं विद्यादान करणारं विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, त्या विद्यापीठाचं नामकरण देखील सावित्रीबाईंच्या नावानं करून खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला गेला आहे. खरोखर तर ही आनंदाची गोष्ट आहे. याचं आपण खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे. मी असं म्हणेन की बहुजन समाजाच्या कुडीमध्ये प्राण व अंगामध्ये त्राण येण्यासाठी, बहुजन समाजाच्या कुडीमध्ये प्राण व अंगामध्ये त्राण येण्यासाठी विद्या ही आवश्यक आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्या दान करण्यासाठीच वेचलं. त्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट त्यांनी सहन केले. तर मला असं वाटतं की त्याची जाणीव आपण निश्चित लक्षात घेतली पाहिजे. म्हणून मी म्हणत असतो, सोसोनी अनंत यातना, सोसोनी अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, सोसोनी अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, कृतकृत होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, कृतकृत होतो आम्ही थोरवी तुझी गाताना. असं जर आपण म्हणालो तर ते चुकीचं होईल असं मला वाटत नाहीये. क्रांती ज्योती ज्ञान ज्योती तू ज्ञान विज्ञान मती, क्रांती ज्योती ज्ञान ज्योती तू ज्ञान विज्ञान मती, तुझ्या लेकींना तुझ्यामुळे इथे मिळाली गती, तुझ्या लेकींना तुझ्यामुळे इथे मिळाली गती. हे आपल्या सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं मान्य करावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा या सावित्रीमाईंच्या कार्यकर्तृत्वाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्मरणात ठेवावं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर आपण करत राहावं. त्यांचा जन्म दिवस असेल, त्यांची स्मृतिदिन असेल, याच दिवशीपुरतं त्यांना स्मरणात न आणता सतत त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण हे कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम करावं असं मला वाटतं. केवळ 50शीचं आयुष्य प्राप्त झालेल्या सावित्रीमाईंनी जो कार्याचा डोंगर उभा केला, मला असं वाटतं खरोखरच तो अवर्णनीय अशा प्रकारचा आहे. आपल्याला माहिती आहे की यशवंतचा जो विवाह त्यांनी घडवून आणलेला होता, हा देखील आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. मला असं वाटतं की या देशामध्ये आंतरजातीय विवाह घडवण्यामध्ये देखील सावित्रीबाईंनी आणि फुलेंनी प्रारंभ केलेला आहे. ही गोष्ट देखील किती ऐतिहासिक आणि किती क्रांतिकारी आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. माझ्या वाचनात असं आलं होतं की यशवंत जेव्हा प्लेगच्या त्या रुग्णांना वाचवत असताना, त्यांची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि यशवंत हे जग सोडून निघून गेले. बंधू भगिनींनो, त्यानंतर मात्र यशवंतच्या पत्नीची आणि त्यानंतर खूप दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रकारचे कष्ट या ठिकाणी यशवंतच्या पत्नीला, विधवा पत्नीला पुढे भोगावे लागलेले आहेत. यशवंतला एक मुलगी झाली, तिचे देखील खूप हालाहल झालेत.
असंही मी वाचलं होतं. शेवटी त्यांना उपजीविका भागवण्यासाठी भांडी कुंडी विकावी लागलेली आहे. 100 रुपयामध्ये घर देखील विकावं लागलं. आणि असं म्हणतात की मंदिराच्या दारामध्ये एका ठिकाणी त्या बेवारस अशा परिस्थितीत वारलेल्या आहेत. त्यांची जी नात होती सावित्रीबाईंची, तिचं देखील पुढे बीजवराशी विवाह करावा लागला. आणि अशा प्रकारचं फार वाईट जीवन पुढे या ठिकाणी यशवंतच्या पत्नीला आणि मुलीला जगावं लागलेलं आहे. खरं तर अण्णाभाऊंच्या परिवाराच्या बद्दलही असंच सांगितलं जातं की अण्णांच्या नंतर त्यांच्या परिवाराकडं जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं लक्ष दिलं गेलं नाही. तशाच पद्धतीनं ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य, ज्या यशवंतनं आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचलं, त्यांच्या परिवाराला नंतर मात्र हाल अपेष्टामध्ये जीवन जगावं लागावं. मला असं वाटतं की समाजासाठी काही भूषणावह गोष्ट नाही आहे. मुळात महापुरुष ही अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, यासाठी काम करत असतात. समाज हाच त्यांच्यासाठी ते स्वतःचा संसार असतो. ते स्वतःच्या संसाराचा विचार न करता स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजाचा संसार, देशाचा संसार करत असतात. आणि असा देशाचा संसार करत असताना ते आपल्या परिवाराकडे, मी परवा गाडगे महाराजांच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की त्यांनी स्वतःच्या संसाराकडे म्हणजेच परिवाराकडे लक्ष दिलं नाही. अनेक असे लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण आहे, कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील की ही मोठी माणसं जगाचा संसार करत असताना स्वतःच्या घराच्या संसाराकडे दुर्लक्ष करतात आणि जगाचा संसार करता करतात हे जग सोडून जातात. अशा वेळी ज्यांनी आपल्यासाठी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून हे जग सोडून गेले आहेत, त्यांच्या पाठीमागच्या परिवाराला जपणं आणि त्यांच्यासाठी काही देणं लागणं, अशा प्रकारची वृत्ती खरं तर आपल्या सगळ्यांच्यामध्ये असली पाहिजे. परंतु असं चित्र बऱ्याच बाबतीमध्ये दिसत नाही आहे. ही महापुरुष निघून गेली की त्याच्यानंतरच्या परिवारांना मात्र फार दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगावं लागतं. सावित्रीमाईंच्या परिवाराला देखील यशवंतच्या अशाच प्रकारचं जीवन जगावं लागलेलं आहे. एक खरं तर ही आपल्या सगळ्यांना चिंता आणि चिंतन करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. तर या निमित्तानं मला असं वाटतं की आपण सावित्रीमाईंची 3 जानेवारीला जयंती साजरी करणार आहोत. तर त्या निमित्तानं प्रत्येक स्त्रियांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा आणि वारसा आपल्या डोळ्यासमोर ठेवून कार्य करावं. पुरुषांनी देखील महात्मा फुले असतील की सावित्रीबाई फुले असतील, त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून आपापल्या पद्धतीनं माझ्यासह जर कार्य केलं तर निश्चितपणे जे आपण भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहतो आहोत, ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. महासत्ता बनवणं म्हणजे काही मुठभर लोकांच्या हातामध्ये देशाची सत्ता केंद्र सूत्रे द्यायची, आर्थिक व्यवस्था त्यांच्या पायी लोटांगण घालायला लावायची आणि बाकी ठिकाणी मात्र बरीचशी माणसं खायलाच मिळत नाहीत म्हणून मरायची. अशी जर अवस्था मला असं वाटतं की देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या नंतर जर राहणार असेल तर मग हे कुणासाठी स्वातंत्र्य, हे कुणाचं स्वातंत्र्य, हे कसलं स्वातंत्र्य, अशा प्रकारच्या भावना या वंचितांच्या मनामध्ये निर्माण होतील. आणि ज्यांनी हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं वंचितांच्या जीवनाला सुख देणारं असावं, वंचितांच्या जीवनाला त्याच्यातनं बळ मिळावं यासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्यांच्या मनाला वेदना होतील. म्हणून आपण सगळ्यांनी या महापुरुषांच्या अशा जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी देखील माझ्या पद्धतीनं समाजाला उभं करण्यासाठी, विशेषतः वंचितांना उभं करण्यासाठी प्रयत्न करेन. अशा प्रकारचा संकल्प जर आपण केला आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण प्रयत्न केला तर मला असं की निश्चितपणे अशा महापुरुषांचा जन्मोत्सव साजरा केल्याचं निश्चितपणे आपल्याला समाधान लाभेल. अन्यथा नेहमीच येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, याप्रमाणे दरवर्षी जयंती यावी, दरवर्षी स्मृतिदिन द्यावा आणि आपण केवळ प्रतिमांना पुष्पहार अर्पण करायचा आणि त्यांचे कार्याचे गोडवे गायचे, पेपरमध्ये छापून आणायचं, फोटो छापून आणायचे आणि पुढे मात्र येरे माझ्या मागल्या या न्यायाप्रमाणे
त्यांच्या उक्तीप्रमाणे कृती न करायची, अशी जर विसंगती राहत गेली तर मला असं वाटतं की या महापुरुषांचा खऱ्या अर्थानं आपण मृत्यू घडवतोय असा त्याचा अर्थ होईल. महापुरुष ही दोनदा मरत असतात असं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये गोपीनाथराव मुंडेंच्या साहेबांच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. एकदा ते शरीरानं जात असतात, परंतु कार्यकर्तृत्वानं ते जिवंत असतात. पण जेव्हा त्यांचे अनुयायी त्यांचा कार्यकर्तृत्व विसरून जाऊन, त्यांचे विचार विसरून जाऊन त्याच्या विपरीत वागायला लागतात, तेव्हा मात्र ते महापुरुष खऱ्या अर्थानं या समाजातनं मृत झालेले असतात. समाजातनं अशा या महापुरुषांना मृत व्हावू द्यायचं नसेल तर आपण जागरूक शिष्यांनी त्यांच्या विचारांनुसार कार्य करून त्यांना अजरामर ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. ती तुम्ही आणि मी पार पाडूत आणि हीच खरी सावित्रीमाईंना श्रद्धांजली ठरेल, एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपण या व्हिडिओचं श्रवण केल्याबद्दल आपल्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून, जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करावा, त्याच्याबद्दलचं कमेंट त्याच्या खाली द्यावा, अशी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी मी सावित्रीमाईंच्या प्रतिमेलाने विचारांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी माझे विचार समाप्त करतो. नमस्कार.